Welcome to my YouTube channel. Let's start today's hamstring workout and calf workout. आज काय देवाचा ऐकत नाही, नुसतं सेटवर सेट मारतोय. मी पहिला सेट घेतला हॅमस्ट्रिंगचा सुमो स्क्वॉटिंग युजिंग फंक्शनल ट्रेनर. रोशन नेहमीप्रमाणे आज काय आला नाही. तो येईपर्यंत बोलू माझे सेट होतील, म्हणून मी एकट्याने स्टार्ट केलं. त्याच्यामुळे या वेरिटमध्ये आम्ही टोटल 4 सेट मारले. आज जाम हेवी मारले सेट शक्यता म्हणजे इच्छा होती म्हणून हेवी रिपिटेशन घेतले. त्यात गर्दी असल्यामुळे जिममध्ये प्रॉपर कॅब सेट करायला पण भेटत नव्हता. आज देवदाला काय सोडायचं नाही. देवदाला बोललो घे चल लेग प्रेसवरती तू टोटल 100 रिपिटेशन घे विदाऊट वेट. त्याने 100 रिपिटेशन घेतले. नुसता कंटाळा करतो सेट मारताना. आज मला बोलते आज काय पण कर, रडलो तरी चालेल, पण आज रिपिटेशन मारून घे माझी. तर ठीक आहे चल तुझ्याच घेतो. सेट पण असे मारा की अख्खी जिम तुम्हाला बघेल. लास्टला बोलो आज फुल स्टॅक परत मारूया, म्हणून फुल स्टॅक घेतला. थोडं काय वेट का एवढं वाटत नाही, पण उचलताना थोडा प्रॉब्लेम येतो, म्हणून सपोर्टला घ्यावा लागतो माणूस. तुम्हाला पण लक्षात ठेवा, सपोर्ट घ्यायला कधी लाजू नका. सपोर्ट गरजेचं असतं. त्यानंतर आपण घेतला हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन मशीन. याचे पण आपण टोटल 3 सेट घेतले. लाईटमधून हेवी करत गेलो. जेव्हा लाईट वेट घ्याल तेव्हा रिपिटेशन तुमचे ॲटलिस्ट 20च्या वरती पाहिजेत, हे लक्षात ठेवा. जेव्हा हेवी घ्याल तेव्हा तुमचे 20, 10, 12 असतील इनफ आहेत. पण जर लाईट वेट असेल तर ॲटलिस्ट 20च्या वरतीच गेले पाहिजेत. हा सेट मारून झाल्यानंतर बोललो चला आज लेग प्रेस घेऊ. लेग प्रेसला 2 व्हेरियंट एका टायमाला घेतले अल्टरनेटली. एक वाईड ग्रिप घेतला, एक क्लोज ग्रिप घेतला. क्लोज ग्रिपमध्ये लक्षात ठेवा तुमचा नीज जॉईंटच पाहिजेत. नीज जर तुमचे बाहेर आले तर हॅमस्ट्रिंगवरती प्रेशर नाही तर फ्रंट मसलला प्रेशर येईल. त्यामुळे जेवढा तुम्ही नीज तुमच्या जवळ ठेवता येईल तेवढ्या जवळ ठेवा. हां, ज्यांचा पोट जास्त असतो त्यांचा प्रॉब्लेम होतो नीज जवळ ठेवायचा, पण नीज जेव्हा जवळ ठेवाल ना तेवढं तुमचं चांगलं आहे. यामध्ये पण बोललो आज चिकार वेट मारतील तेवढा वेट मारूया, म्हणून पहिले 2 सेटमध्ये वेट ओके घेतला. तिसऱ्या सेटला बोलो बघूया चल किती वेट जाते, मग एकदम तगडा वेट घेतला. प्रसन्न मला बोलते आल्यानंतर भाई एवढा वेट मारू नको, आधीच कमरेचे तुंतुणा झालेलं आहे, अजून तुंतुणा होईल. बघ जाऊ चल होईल ते होईल पुढचा पुढं. हा सेट मारून झाल्यानंतर हॅमस्ट्रिंग सेट आम्ही इथं थांबवले आणि ग्लूट्सचा वर्कआउट घेतला. ग्लूट्समध्ये आपण पहिलाच घेतला बॅक किक युजिंग फंक्शनल ट्रेनर. हा सेट तुम्ही ग्लूट्ससाठी जरूर मारा. अजून सेट हाईट ग्लूट्सचे. आज हीट जास्त असल्यामुळे आम्ही जास्त काही ग्लूट्स सेट घेतले नाही. काल पाऊस पडलेला, आज हीट चिकार आहे. ग्लूटचे सेट मारून झाल्यानंतर आम्ही बोललो कापचा सेट मारूया. कापचा मला पहिलाच सेट घेतला आपण सिटिंग काप प्राईज एक्सटेन्शन मशीन. यामध्ये पण आम्ही एकच व्हेरियंट घेतला क्लोज ग्रिप काप्स प्राइजेस. यामध्ये लक्षात ठेवा जेवढा कापचा तुम्ही स्ट्रेच द्याल तेवढं चांगलं. या व्हेरियंटमध्ये टोटल 3 सेट घेतले आणि हेवी घेतले.
त्यानंतर आपण घेतला स्टँडिंग काप रेझिंग. भाई हा आपला फेवरेट सेट आहे, त्याच्यात काय पण ऐकलं नाही. रोशनला बोललो, देवाला बोललो टाक फुल वेट, आज बघूया. आज घेतला 60 kg घेतला आम्ही काप रेजला. तर फेवरेट वेट असल्यामुळे काय वाटत नाही. कसे दिसतात बघा कापसाचे गोल. वर्कआउट तुम्ही हा प्लीज ट्राय करा एकदा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. थँक यू फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर व्हिडिओज अँड लाईक अँड सबस्क्राईब.